नमस्कार, साधनाच किचनमध्ये स्वागत आहे. घरात काही भाजी नसेल तर आपण काय करणार आहे त्यावेळी चला तर मी बाउलमध्ये इथं बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून घातलेला आहे. बारीकच कांदा घेतला होता मी. तो बारीक चिरून घेतला. आता इथे बारीक चिरून कोथिंबीर ॲड केली आपण. कोथिंबीर धुवून नंतर बारीक चिरून घ्यायची हां. आता या सगळ्या जिन्सात इथे आपण जिरे पण घालणार आहे. अर्धा चमचा हळद घालूया. अर्धा चमचा मिरची पावडर. तिखट तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही घ्या. मी इथे बेताचंच घेतलं आहे. सैंधव मीठ. आता याच्यामध्ये थोडं मिठाचं प्रमाण कमीच करायचं आहे. हातावर थोडासा ओवा घेऊन आपण तो जरा हे करून घेऊ, रब करून घेऊ, म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला उतरतो. तो पण आपण याच्यामध्ये ॲड करू. थोडासा हा खायचा सोडा, ज्याला आपण बेकिंग सोडा म्हणतो, तर हा थोडासाच घेतला आहे, जे 1 चिमूटभर. तर मी चमच्याने दाखवला आहे. आणि हे सर्व मिश्रण आपण आता मिक्स करून घेऊ. आता इथे हे मिश्रण मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाण्याचा वापर करत आपल्याला हे जरा सैलसर भिजवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण भजी करताना पीठ करतो ना, तेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला तयार करायचं आहे. बघा आता इथे आपलं हे पीठ बघू शकता तुम्ही, एवढं आपल्याला घट्ट हवं आहे, जास्त पातळ नको आहे. आयत्या वेळी करायचं म्हटलं ना की भाजी आणायला कंटाळा आला, चला नको भाजी आज काहीतरी घरातलंच करा, तर आपण हे करू शकतो. आता मी कढई इथे तापायला ठेवली होती. कढई आपली तापलेली आहे. आता याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. तेल जरा जास्त घालायचं आहे, कारण जे पीठ आपण बाउलमध्ये तयार करून घेतलं होतं तर त्याचा वापर करून आपल्याला इथे पुढे हे जरा तेल तापले की आपल्याला छोटे छोटे असे भजी सोडायचे, ज्याला पकोडे म्हणा आवडीने, नाही का. तोंडाला पाणी सुटलंय. याच भज्यांचा वापर करून आपण नंतर पुढे भाजी करणार आहे. तर छोटे छोटे घालून घ्यायचेत, कारण नंतर मग त्यांची साईज वाढणारच आहे. मोठे होतात जरा, ते फुलतात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे बेकिंग सोड्याचा वापर करू शकता, किंवा नको असेल तर तुम्ही बेकिंग सोडा जर टाळलात तरीसुद्धा हे पीठ चांगलं तयार झालं की ते भजीसुद्धा फुलतात. बघा आपले भजी आता इथे तयार होत आहेत. झाऱ्याने मी त्याच्यावरती जरा तेल हलक्याच हाताने पसरवते. हे सगळे भजी आपण तयार करून घ्यायचेत. तयार झाले की आपण हे एका बाउलमध्ये, एका ट्रेमध्ये मी इथे काढून घेते. कुठल्याही सीझनमध्ये तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हे करू शकता, आणि सर्वांच्या आवडीची अशी ही असते भाजी, नाही का. तर आता ह्याच्यामधलं मी कढईमधलं तेल बरंचसं काढून घेतलं आहे. थोड्याच तेलामध्ये मी जिरे घातली आहे. नंतर इथे आपण लसूण घालून घेतला आहे. बारीक चिरलेला लसूण आहे. आलं आपण किसून घेतलेलं आहे. कढीपत्ता मी इथे जरा चिरून घेतला आहे, फार बारीक असा केलेला नाही आहे. फोडणी तयार झाली. आता मिरच्यांचे असे उभे काप केलेले आहेत, आपण ते पण याच्यामध्ये ॲड करतोय. थोड्याशाच तेलामध्ये इथे ही सगळी फोडणी आपण तयार करून घ्यायची. आणि मिरच्या मी
कापलेल्या आहेत ना त्याच पद्धतीने उभ्या जरा कापून घ्यायच्या. या दाताखाली नाही आल्या पाहिजे, जस्ट तिखटासाठी. आता बाउलमध्ये हे घरचंच ताक केलं, त्याच्यात थोडीशी चिमूटभर हळद मी घालून घेते. मगाशी थोडीशी हळद आपण कढईमध्ये पण फोडणीमध्ये जरा घातली होती म्हणून थोडीशी येते. आता हे बेसन पीठ मी साधारण पोह्याचा 2 चमचे मी ॲड करते. आणि हे जर आपण मिक्स करून घेऊया सगळं. म्हणजे बेसन पीठ जे आपण ॲड केलं तर त्याच्या त्या गुठळ्या होणार नाही, ताकामध्ये त्या एकजीव होतील, मिक्स होऊन जाते. तुमच्या लक्षात आलं असेल आता आपल्याला पुढे काय करायचं ते. त्या फोडणीमध्ये आता हे बाउलमधलं आपलं ताक घालून घेऊयात. आता इथे मात्र पटकन आपल्याला पुढची कृतिकाची जरा लक्ष द्यायचं आहे. कढी फुटली नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची. किती घट्ट पातळ हवी त्यानुसार. आता इथे मीठ घालून घेतलंय. तुम्हाला वाटलं तुम्ही साखरही थोडीशी घालू शकता, मी घातली आहे साखर. चवीसाठी म्हणून साखर घालायची आहे, फार काही वापरायची नाही साखर. बघा जर अशी अर्धा चमचा जर आम्ही साखर घातली आणि इथे एक उकळी आली की गॅस आपल्याला पटकन बंद करायचा आहे. बघा इथपर्यंतच उकळी येऊन द्यायची. जास्त वेळ जर तुम्ही ते उकळवत राहिलात तर मग ती कढी फुटायची जास्त चान्सेस असतात. याच्यामध्ये आता आपण छोटे भजे जे काढले होते ते याच्यामध्ये ॲड केलेत आणि उकळ असल्यामुळे काय होतं की ते भज्यांची साईज आहे ती जरा वाढते. छान स्पंजी सॉफ्टी गुलाबजाम जसं आपल्या जिभेवर घातला की तो विरघळतो, तसं हे कढी थंड झाले की जिभेवर घातले की ते विरघळतं. तर रेडी आहे आपली ताकातली कढी. तर आता ही खायची कशासोबत, तर इथे भातासोबतही तुम्ही खाऊ शकताय, वाटलं तर पोळी सोबत खाऊ शकता किंवा नुसती तशी म्हटली तरी सुद्धा काही खायला हरकत नाही. अतिशय रुचकर अशी आहे ही. तुम्ही करून बघा, कमेंट्स करून मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.